भूमिका बदलण्याला राजन साळवी नाहीये। आजपर्यंत मी आपल्याला जे सांगितलं ते करत आलेले आहोत। आपल्याला नम्रपणे मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या निष्ठा या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मी मरेपर्यंत आम्ही माझं कुटुंब आणि माझा संपूर्ण परिवार याच्याशी प्रामाणिक राहणार आहे। आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे। मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, तर कृपया करून घेऊ नये, पण तरी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे। आणि त्यांनी मला असं सांगितलं की हा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू असं त्यांनी मला सांगून ते निघून गेले। आणि नंतर आज सकाळपासून आतापर्यंत माझ्या इथे कोणी अधिकारी LCB विभागाचा किंवा पोलीस त्या ठिकाणी आलेले नाही अजूनपर्यंत। आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे। मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, तर कृपया करून घेऊ नये, पण तरी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण निश्चितपणे पुढे चाललेलं आहे। आणि म्हणून इथला शिवसेना प्रमुखांचा एक लाडका सच्चा निष्ठावंत सैनिक असल्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या त्या भावना त्या बॅनरद्वारे व्यक्त झाल्या असतील। निश्चितपणे त्या भावनांचा मी आदर करतो। कालचं जे चित्र पाहिलं त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले, कारण एवढं प्रेम मला माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, जनतेने दिलेला आहे आणि अनेक हजारो लाखो लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। तो पाहिल्यानंतर मी निश्चितपणे एक भारावून गेलेला आहे। निश्चितपणे ते क्षण मी विसरू शकत नाही। भूमिका बदलण्याला राजन साळवी नाहीये। आजपर्यंत मी आपल्याला जे सांगितलं ते करत आलेले आहोत। आपल्याला नम्रपणे मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या निष्ठा या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मी मरेपर्यंत आम्ही माझं कुटुंब आणि माझा संपूर्ण परिवार याच्याशी प्रामाणिक राहणार आहे। कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटातील सूरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली। त्यानंतर आज ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला। या प्रकरणी एसीबीच्या 17 अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या घरी जाऊन काही कागदपत्रांची तपासणी देखील केली। यानंतर कितीही चौकशी केला तरी मी घाबरणारा नाही, उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम असणार अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली। तसेच कारवाई झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच राजन साळवी यांना फोन केला आहे। सकाळी 9:15 वाजता एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले। मूळ घरी, राहत्या घरी तसेच भावाच्या घरी आणि एका हॉटेलवर एसीबीची धाड पडली। एसीबीचे 17 अधिकाऱ्यांकडून घरी आणि हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू आहे। यातच एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र आणि इतर साहित्यांची तपासणी केली जात आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मला तातडीने फोन केला, त्यांनी विचारपूस केली, म्हणाले की राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, याचा मला अभिमान आहे असं राजन साळवी यावेळेस म्हणाले। ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी 3.5 कोटी बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। यामध्ये ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेनामी संपत्ती असून याबाबत राजन साळवी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत। या प्रकरणात राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा, मुलगा शुभम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे। दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे। एसीबीच्या माध्यमातून कोणतीही चौकशी करू द्या, मला यासाठी तुरुंगात पाठवलं तरी मला त्याची चिंता नाही, मी यासाठी अत्यंत संयमी आहे, शांत आहे। घरी असताना रत्नागिरीचे अधिकारी त्यांनी माझ्याशी भेट घेतली आणि त्यानंतर चर्चा केली। एकाच वेळा 3 ठिकाणी ते गेलेत, त्यामुळे 13 ते 15 अधिकारी असल्याची माहिती आहे, असेही यावेळेस राजन साळवी म्हणाले।